नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. प्रिया स्वतःशीच म्हणत असते की आता जर यांनी मला आतमध्ये घेतलं नाही आणि यांची जर बोलणी आमच्या डिवोर्सपर्यंत गेली तर मग मला खूप अवघड जाईल. मला तर पोटगीसुद्धा मिळणार नाही. त्यामुळे आता काहीतरी करावं लागेल. तितक्यात तिला नुपूरची वहिनी म्हणजेच मीना बहिणीचा फोन येतो आणि मीना सांगते की अगं मला तुझ्या मदतीची गरज आहे. खरं तर ना एका आजारी असलेल्या माणसाला मला आणखी आजारी पाडायचे. तुझ्याकडे काही उपाय असेल तर सांग ना मला. प्रिया म्हणते एवढंच ना, मग माझ्याकडे खूप एक जालिम असा काढा आहे. आमच्या घरातल्या त्या पूर्ण आजीला मी तोच काढा दिला होता. तो काढा घेतल्यानंतर एकदम मळमळतं, हातपाय जड होतात, डोकं जड पडतं आणि चक्करसुद्धा येऊ लागते. तेव्हा मीना तर खूप खुश होते आणि तिच्याकडून सगळी काढ्याची रेसिपी व्यवस्थितपणे समजावून घेते. पण तेव्हा नुपूर त्यांच्या बोलण्याचा व्हिडिओ काढत असते. याची मात्र दोघींनाही खबरबात नसते. आता प्रिया तिच्या सगळ्या पापांचा पाढा मीनासमोर उलगडते. तिने सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. त्यानंतर अस्मिताला सुद्धा ती गरोदर असताना तेल सांडवून पाडण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं ती सांगते आणि हे सगळं ऐकून नुपूरला मात्र खूप मोठा धक्का बसतो. प्रिया सांगते की ऐनवेळी ती सायली आली म्हणून ती अस्मिता वाचली, नाहीतर ना तेव्हाच कळमडली असती ना तर बरं झालं असतं. कल्पना आणि सायली दोघीही प्रियाला अगदी निवांतपणे फोनवर गप्पा ऐकताना पाहतात आणि म्हणतात की बघितलं नाही किती निर्लज्ज मुलगी आहे ही. हिला काही फरक पडत नाही. आपण सुद्धा तिच्याकडे लक्ष द्यायला नको. कल्पना म्हणते सगळ्या दारा खिडक्या व्यवस्थित बंद करून घे. साधी सापडसुद्धा राहायला नको, जेणेकरून ही लगेच कडी उघडून आतमध्ये येऊन जाईल. आता कल्पना आतमध्ये निघून जाते आणि प्रिया मात्र छान आरामामध्ये बोलत असते. तितक्यात सायलीला नुपूरचा कॉल येतो आणि ती सांगते मी आत्ताच मीना वहिनींचं बोलणं ऐकलं. त्या प्रियासोबत बोलत होत्या आणि प्रियाने काय काय त्यांना सांगितलं हे सगळं नुपूर सायलीला सांगते. आता सायलीला मात्र खूप मोठा धक्का बसतो. पूर्णाजींशी, अस्मिताताईंशी प्रिया इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागली हे मात्र तिला काही सहनच होत नाही आणि मग ती लगेच एक प्लॅन आखते. त्या प्लॅनमध्ये ती गिरिजाला सुद्धा सामावून घेते. गिरिजाला कॉल करून सांगते की पुन्हा प्रियाला आता धडा शिकवायची वेळ आलेली आहे आणि काय करायचं हे सुद्धा ती दोघींनाही समजावून सांगते. आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते आणि प्रिया पुन्हा तिची नाटकं सुरू करते. सगळ्यांना डायनिंग टेबलवरती नाश्ता करताना पाहून ती पुन्हा नाटकी बोलू लागते. मला खूप त्रास होतोय, मला ताप आल्यासारखं वाटतंय, मला चेक कर ना अश्विन. अरे एक दुसरा कुठलाही पेशंट असतास तर तू चेक केलंच असतंस ना. आणि ती मुद्दाम त्याला पुन्हा गोड गोड बोलून फसवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र अश्विन काही तिच्या बोलण्याला बळी पडत नाही. तितक्यात नुपूर आणि गिरिजा तिथे येतात. त्या दोघींना अचानक तिथे पाहून घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, पण त्या अचानक का आल्या हा सुद्धा त्यांना प्रश्न पडलेला असतो. तेव्हा नुपूर म्हणते अगं प्रिया, तुला खूप कसं तरी होतंय ना आणि तुझी तब्येतही बरी वाटत नाही आहे. चेहरा बघ तुझा कसा झाला आहे. त्यामुळे ना तुझ्यासाठी आम्ही एक औषध बनवून आणलेलं आहे. ते पिल्यानंतर तुला अगदी बरं वाटेल. आता त्या दोघीजणी नको म्हणत असताना सुद्धा प्रियाला ते औषध बळजबरीने पाजतात. प्रिया रागातच म्हणते यामध्ये काय काय होतं मला काहीच माहीत नाही आहे. काही गोष्टींची मला ॲलर्जीसुद्धा आहे. मला काही झालं म्हणजे काय होतं यामध्ये. तेव्हा त्या दोघीसुद्धा हसून सांगतात की याने काही नाही होणार, फक्त जरा डोकं जड पडेल, उलट्या होतील, चक्कर येईल, पाय जड पडतील, बाकी काही होणार नाही. आता हे ऐकल्यानंतर मात्र प्रिया खूपच घाबरून जाते आणि गिरिजा म्हणते अगं हे तर सगळं तेच आहे जे तू पूर्णाजींना दिलं होतंस. आठवतंय का तुला? का तुझी हळूहळू मेमरी लॉस होती आहे. तेव्हा प्रियासुद्धा खूपच गडबडून जाते, कारण हे असंच काढा तिने पूर्णाजींना दिलेला असतो आणि त्यामुळे तिची तब्येत बिघडलेली असते. हे सगळं ऐकून सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो आणि प्रिया नेहमीप्रमाणेच खोटं पाडण्याचा प्रयत्न करू लागते. मात्र नुपूर तिच्याकडे असणारा व्हिडिओ सगळ्यांना दाखवते. तो व्हिडिओ पाहून मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन तर इतका प्रचंड चिडतो, तुला तर लाज वाटते आता मला माझी बायको म्हणून घ्यायची. खरंच एकेकाळी मी तुझ्यावरती प्रेम केलं होतं, हीच माझी खूप मोठी चूक होती. अगं पूर्णाजींना आम्ही इतकं फुलासारखं जपतो आणि तू त्यांच्या जीवावर उठली होतीस. आता ही पुन्हा खोटं बोलायला लागते. मात्र गिरिजा आणि नुपूर दोघीही तिच्या खणखणीत कानामागे ओढतात. अश्विन रागातच म्हणतो की चालती हो माझ्या नजरेसमोरून, अजिबात माझ्या डोळ्यासमोर येऊसुद्धा नकोस. लाज वाटते मला तुझी.
आता त्याचा होणारा त्रास अर्जुनला काही पाहत नाही आणि तो त्याला घेऊन खोलीत जात असतो. प्रिया लगेच त्याच्या मागे जायचा प्रयत्न करते, पण प्रताप तिला खणकावून सांगतो की अजिबात घरामध्ये पायसुद्धा ठेवायचं नाही बरं का. आता ती तरीसुद्धा आतमध्ये येते आणि अश्विनसमोर हात जोडून बोलू लागते की प्लीज मला माफ कर, इथून पुढे मी खरंच सुधारेन, पण प्लीज एक माणुसकी तरी मला दाखवशील की नाही तू. अरे तुझ्या पेशंटला असंच ट्रीट केलं असतंस का, प्लीज मला माफ कर. असं म्हणत ती एक एक पाऊल पायरीवरून वरती चढत असते. अश्विनच्या दिशेने जात असते. हात जोडून त्याला विनवणी देखील करत असते. अश्विन म्हणतो की अगं मी तुझ्यापुढे हात जोडतो, पण प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा, माझ्या डोळ्यासमोर सुद्धा तू नको आहेस. आणि मग सायली गिरिजा आणि नूपूरला खुणावते आणि घाईघाईने पायरीवरती चढून तिच्यासमोर उभी राहते आणि चक्क ती प्रियाला खाली ढकलून देते. आता मात्र प्रिया चांगलीच घरंगळत खाली पडलेली असते. हे सगळं पाहून सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटतं. सायली अशी कशी वागू शकते याचंही सगळ्यांना आश्चर्य वाटतच असतं. तेव्हा गिरिजा आणि नूपूर दोघीही प्रियाला उठवतात आणि म्हणतात की बरं झालं ना तुला सावरायला आम्ही होतो, नाहीतर तुझा कपाळ मोक्षच झाला असता ना. तेव्हा प्रिया कांगावा करू लागते आणि यांनी सरळ सरळ मला मारायचाच प्रयत्न केला आहे. या दोन्ही सायलीच्या मैत्रिणी आहेत, त्या देखील तिला फूस लावत आहेत आणि सायलीने तुमच्या सगळ्यांसमोर मला मारायचा प्रयत्न केला आहे. सायली म्हणते असं जर असेल तर मारायचा प्रयत्न तू सुद्धा मला केला होतास ना, कारण मी तेव्हा जिन्यावरून पडलेच नव्हते, जिन्यावरून तू मला ढकलून दिलं होतंस, पण मी सर्वांना असं सांगितलं होतं की माझाच पाय घसरून मी खाली पडले. आता मात्र सगळ्यांना खूपच मोठं आश्चर्य वाटतं. अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो. तेव्हा त्याला सगळे मागचे क्षण आठवतात, कशी सायली पडली होती आणि त्यानंतर तिची किती वाईट अवस्था झाली होती. प्रिया पुन्हा खोटं बोलायला लागते, मात्र सायली नूपूरच्या मोबाईलमध्ये असणारा तो व्हिडिओ दाखवते, ज्याच्यामध्ये तिने सगळं कन्फेशन दिलेलं असतं मीना वहिनीकडे. आणि हे सगळं पाहून सगळ्यांना घरातल्यांना खूप धक्का बसतो. प्रताप म्हणतो की तुला या घरची सून म्हणायची सुद्धा लाज वाटते, तुझी लायकी या घरामध्ये राहायची सुद्धा नाही आहे, चालती हो या घरातून. आता अस्मितासुद्धा नाही नाही ते तिला बोलायला लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो प्रिया तुझे सगळे गुन्हे आम्ही डोळ्याआड घातलेत, पण आता नाही. सायलीला तू ढकलून दिलं होतंस, त्यानंतर तिची काय अवस्था झाली होती, ती जगेल की नाही, वाचेल की नाही याची सुद्धा आम्हाला शंका होती, आणि तरीसुद्धा हे सगळं तुझ्या डोळ्यासमोर असताना तू असं कसं काय क्रूरपणे वागू शकतेस. पण या सगळ्याची शिक्षा मी तुला देणार. आणि तो तिला सरळ सरळ धमकी देतो. आता प्रिया पुन्हा मी हे असं काही केलंच नाही असं कांगावा करू लागते. हे असे व्हिडिओ खोटे बनवू शकतात असं सांगते. तेव्हा गिरिजा म्हणते हे असे खोटरडी कामं करणं तुझी कामं आहेत, आमची नाहीत हां, आम्ही कधीही असं करणार नाही. हा व्हिडिओ 100% खरा आहे आणि हे एवढंच नाही आहे, आणखीसुद्धा बरंच काही तो केलेला आहे. आता खरं तर ती अस्मितासोबत काय वागली याचा खुलासा करणार असते. आता हे सगळं जेव्हा घरच्यांसमोर येईल तेव्हा ते तिला काय शिक्षा करणार हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. प्रियाचे कसे हाल होत आहेत हे पाहायला अतिशय मजा येणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.